नमस्कार श्रोते हो. राम राम बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? बालमित्रांनो, काल आपण पाहिलं की रेडिओवरचे विनोदी फार्स ऐकून जेव्हा तोत्तोचान वेगळेच काही बोलू लागली, वेगळीच भाषा, तेव्हा आईने तिला बजावलं की तू यापुढे रेडिओवरचे फार्स मुळीच ऐकायचे नाहीत, जे खरं तर तिला खूप ऐकायला आवडत होते. त्याचबरोबर आपण पाहिलं की नवा रेल्वेचा डबा ग्रंथालयासाठी रोलरच्या साहाय्याने तोमोई विद्यालयात पहाटे येतो. तो नवीन अनुभव तिला बरंच काही शिकवून जातो. माहितीही वेगवेगळी मिळते. आणि प्रथमच तलावात पोहण्याचा अनुभव ज्या दिवशी मिळतो तो दिवस तोत्तोचानच्या आयुष्यात सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा दिवस होता, असे ती म्हणते. बालमित्रांनो, आज अर्चनाताई त्या पुढील गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग ऐकूयात. प्रगती पुस्तक. आजूबाजूला अजिबात न पाहता तोत्तोचान स्टेशनवरून थेट घराकडे धावत सुटली. तिला पाहणाऱ्यांना वाटलं असतं काहीतरी भयंकर घडलंय की काय. घरी पोहोचल्या पोहोचल्या तिने पुढचं फाटक उघडलं आणि ती मोठ्यानं ओरडली, मी आले. धावतच ती रॉकीकडे गेली. तो व्हरांड्यामध्ये जमिनीवर पसरला होता. काहीही न बोलता तोत्तोचान त्याच्यासमोर बसली. दप्तर खांद्यावरून काढलं आणि दप्तरातून तिने प्रगती पुस्तक बाहेर काढलं. ते तिच्या आयुष्यातील पहिलं प्रगती पुस्तक. रॉकी समोर तिनं ते उघडून धरलं. बघ, ती अभिमानानं म्हणाली. त्यात पुष्कळ अ आणि ब अशा श्रेण्या आणि आकडे होते. अर्थात अ पेक्षा ब चांगली की ब पेक्षा अ हे तिलासुद्धा अजून समजत नव्हतं. तर बिचाऱ्या रॉकीला ते कसं समजणार? पण तोत्तोचानला तिचं सर्वात पहिलं प्रगती पुस्तक सर्वात आधी रॉकीला दाखवायचं होतं आणि रॉकी खुश होईल याची तिला खात्री होती. रॉकीनं जेव्हा तोंडासमोर कागद पाहिला तेव्हा त्यानं तो कागद एकदा हुंगला आणि तोत्तोचानच्या चेहऱ्याकडे बघितलं. मस्त आहे की नाही, ती म्हणाली. पण त्यात खूप अवघड अवघड शब्द आहेत, तुला नाही वाचता येणार. रॉकीनं पुन्हा एकदा प्रगती पुस्तक बघितल्यासारखं डोकं हलवलं आणि तोत्तोचानचे हात चाटायला सुरुवात केली. छान, ती समाधानानं म्हणाली. उठत तिनं सांगितलं, आता मी आईला दाखवते. तोत्तोचान उठून गेल्यावर रॉकीही उठला. जराशी थंड जागा पाहून पुन्हा त्याने अंग टाकलं आणि डोळे मिटले. त्याचे ते मिटलेले डोळे पाहून तोत्तोचानच काय पण कोणाचीही खात्री झाली असती की तो तिच्या प्रगती पुस्तकाचाच विचार करत असणार. उन्हाळी सुट्ट्या. उद्या आपलं शिबिर आहे. संध्याकाळी घरचे कपडे आणि पांघरून घेऊन शाळेत जमायचं. मुख्याध्यापकांची सूचना आली. तोत्तोचाननं ती आईला दाखवली. दुसऱ्या दिवसापासून उन्हाळ्याची सुट्टी सुरू होणार होती. आई, शिबिर म्हणजे काय गं? तोत्तोचाननं विचारलं. आईलाही नीटसा अंदाज येत नव्हता, पण ती म्हणाली, कदाचित तंबू उभे करून त्यात राहायचं. पण कुठे उभारणार तंबू? भाड्याचा वगैरे उल्लेख नाही. म्हणजे बहुधा शाळेजवळच कुठेतरी शिबिर असेल. तंबूत पडल्या पडल्या तुम्ही चंद्र चांदण्या पाहू शकाल. त्या रात्री तोत्तोचानला कितीतरी वेळ झोपच आली नाही. शिबिराची कल्पना तिला थरारक आणि धाडसी वाटत होती. तिच्या छातीची धडधड वाढली होती. दुसऱ्या दिवशी तिनं भराभर सगळं आवरायला सुरुवात केली. पण संध्याकाळी कपडे आणि पांघरून पिशवीत भरून निघताना मात्र ती किंचित घाबरली होती. जेव्हा सगळे सभागृहात जमले तेव्हा मुख्याध्यापक म्हणाले, आता लक्ष देऊन पहा हा. हातामध्ये जाड ताडपत्रीसारखा दिसणारा हिरवा तंबू घेऊन ते सभागृहातल्या छोट्याशा व्यासपीठावर गेले.
आणि काही क्षणातच त्यांनी दोऱ्या सोडवून तंबू उघडला. मी आता हा तंबू कसा उभा करायचा ते दाखवणार आहे, ते म्हणाले. बघता बघता त्यांनी एकट्याने तंबूच्या दोऱ्या खेचून खांब उभे केले. तंबूमध्ये हवा भरली आणि एक सुंदरसा तंबू उभा राहिला. चला, आता तुम्ही सगळे सभागृहामध्ये तंबू उभे करा आणि शिबिराला सुरुवात करा, मुख्याध्यापक म्हणाले. आईची कल्पना होती की तंबू मैदानात उभे करतील, पण मुख्याध्यापकांची कल्पना वेगळीच होती. त्यांच्या मते सभागृहामध्ये मुलांना अधिक सुरक्षित वाटलं असतं आणि बाहेर पाऊस पडला असता किंवा थंडी वाजली असती तरी प्रश्न आला नसता. मुलं आनंदानं नाचत बागडत होती. घर बांधूया, घर बांधूया, घर बांधूया, घर बांधूया, असे ओरडत ओरडत त्यांनी लहान लहान गट केले. आणि अखेरीस शिक्षकांच्या मदतीने त्यांनी पुरेसे तंबू उभारले. एका तंबूत साधारण 3 मुलं झोपू शकत होती. तोत्तोचाननं पटकन कपडे बदलले आणि थोड्याच वेळात या तंबूतून त्या तंबूमध्ये मुलांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. सगळ्यांचे कपडे बदलून झाले तेव्हा मुख्याध्यापक सभागृहाच्या मध्यभागी बसले. तिथून सगळी मुलं त्यांना पाहू शकत होती आणि त्यांच्या परदेशी प्रवासाच्या आठवणी ऐकू शकत होती. मुलं आपापल्या तंबूमध्ये लोळत होती. कोणी नुसतंच डोकं बाहेर काढून बसली होती, तर काही नीट बसून ऐकत होती. कधीच न पाहिलेल्या 7 समुद्रापलीकडच्या गोष्टी ऐकण्यात रंगून गेली होती सारी. मुख्याध्यापकांच्या गोष्टी ऐकून कधी कधी मुलांना वाटायचं ते 7 समुद्रापलीकडच्या आपल्या मित्रांच्याच गोष्टी सांगताहेत. आणि अशा तऱ्हेने सभागृहामधल्या तंबूमध्ये झोपण्याचा तो साधासाच प्रसंग प्रत्येक मुलाच्या आयुष्यामधला आनंदाचा आणि अविस्मरणीय प्रसंग ठरला. तो अनुभव मुलांना फार फार मोलाचा वाटत होता आणि मुलांना खुश ठेवण्याची कला मुख्याध्यापकांना चांगलीच अवगत होती. मुख्याध्यापकांचं बोलणं संपल्यावर सगळी मुलं आपापल्या तंबूमध्ये परतली आणि सभागृहातला दिवा बंद झाला. काही तंबूमधून हसण्याचे आवाज येत होते, तर काहींमधून दबक्या आवाजातील कुजबुज कुजबुज. थोड्याच वेळात सारं शांत झालं. कुजबुज थांबली. चंद्रताऱ्यांशिवायचं ते शिबिर होतं, पण मुलांनी त्याचा आनंद मनमुराद लुटला होता. त्यांना ते सभागृह म्हणजेच शिबिराचं मैदान झालं होतं आणि त्यांच्या आठवणीत ती रात्र कायमची चांदणी रात्र झाली होती. चांदणी रात्र. अपूर्व साहस. शिबिरानंतर 2च दिवसांनी तोत्तोचानच्या आयुष्यातला तो सगळ्यात मोठ्या साहसाचा दिवस उजाडला. तो दिवस म्हणजे तिचं आणि यासुकी-चानचं गुपित होतं. तोत्तोचानच्या किंवा यासुकी-चानच्या आईबाबांना कुंडालाच माहीत नव्हतं. त्या दिवशी तोत्तोचाननं यासुकी-चानला तिच्या झाडावर बोलावलं होतं. झाडावर. तोमोईमधल्या विद्यार्थ्यांचं प्रत्येकाचं एक झाड शाळेच्या मैदानात होतं. तोत्तोचानचं झाड कुंपणाच्या बाजूला एका टोकाला होतं आणि तेथूनच कुहोनबुत्सूच्या मंदिराचा रस्ता दिसत असे. ते झाड बरंच मोठं होतं आणि चढताना घसरून पडण्याची भीती पण होती. पण जरा कौशल्यानं चढलं तर जमिनीपासून जवळजवळ 6 फूट उंच फांदीपर्यंत चढता येत असे आणि ती फांदी बसायलाही फार सोपी होती. तोत्तोचान मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यावर तिथे जाऊन बसायची. तिथून कधी उंच आकाश तर कधी रस्त्यावरून जाणारी माणसं बघायची. मुलांना आपलं झाड म्हणजे मोठीच संपत्ती वाटायची.
त्यामुळे तुम्हाला जर त्यांच्या झाडावर चढायचं असलं तर त्यांना अगोदर नीट अदबीनं विचारावं लागायचं, मी आत आलं तर चालेल? जणू ते झाड म्हणजे त्यांचं घरच. पण यासुकी चानला पोलिओ झाला होता, त्यामुळे तो कधीच झाडावर चढला नव्हता. म्हणून तर तोत्तो-चाननं त्याला आपल्या झाडावर बोलवायचं ठरवलं होतं. आणि इतर कोणाला हे समजलं असतं तर त्यांनी एकतर हसं केलं असतं, नाहीतर सरळ असं न करण्याबद्दल सांगितलं असतं. म्हणून त्यांनी ही गोष्ट दोघातच ठेवायची ठरवली. घर सोडताना तोत्तो-चाननं आईला सांगितलं की ती देनेशाकमध्ये यासुकी-चानच्या घरी चालली होती. ती खोटं सांगत होती म्हणून तिने आईकडे पाहण्याचं टाळलं. पण रॉकी तिला स्टेशनपर्यंत सोडायला आला. त्याला मात्र तिने खरं सांगितलं. अरे मी की नाही आज यासुकी-चानला माझ्या झाडावर नेणार आहे. ती शाळेत पोहोचली तेव्हा तिनं पाहिलं तर यासुकी-चान फुलांच्या ताटव्याजवळ तिची वाट पाहत उभा होता. खूप वाट पाहत होता तो. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती, त्यामुळे आता शाळेत इतर कोणीच नव्हतं. यासुकी-चान खरं म्हणजे तिच्यापेक्षा 1 वर्षानं मोठा होता, पण तो बोलायला लागला म्हणजे खूप मोठा वाटायचा आणि खूप समजूतदार. यासुकी-चाननं तिला पाहिल्यावर भराभर तिच्याकडे चालायला सुरुवात केली. एका पायावर जोर देऊन आणि तोल सांभाळत जमेल तेवढं भर तो तिच्यापर्यंत पोहोचला. गुपचूप एवढं मोठं साहस करण्याच्या कल्पनेनं तिच्या अंगावर रोमांच उभे राहत होते. रोमांच. यासुकी-चानलाही आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. रात्रीचा विचार करून ठरवल्याप्रमाणे तोत्तो-चाननं पहारेकरांच्या टपरीमधून शिडी ओढत झाडापर्यंत आणली आणि झाडाला टेकवून ठेवली. शिडीवर भर चढून शिडीवरून घट्ट धरून ती म्हणाली, हां चल, हळूहळू चढायचा प्रयत्न कर यासुकी-चान. यासुकी-चानचे हातपाय इतके अशक्त होते की त्याला कोणाच्या तरी मदतीशिवाय 1 पायरी चढणं शक्य नव्हतं. 1 पायरी खरंच चढणं शक्य नव्हतं. तोत्तो-चान चटकन खाली उतरली आणि तिनं त्याला मागून ढकलण्याचा प्रयत्न केला, पण ती बिचारी इतकी छोटीशी होती की ती फक्त शिडी धरून ठेवल्याशिवाय काहीच करू शकत नव्हती. यासुकी-चाननं पहिल्या पायरीवरून पाय काढून घेतला आणि शिडीजवळ तो मान खाली घालून उभा राहिला. तोत्तो-चानला वाटलं होतं तेवढं ते सोपं नव्हतं हे तिला पहिल्यांदाच जाणवलं. काय करावं बरं? त्याला झाडावर नेण्याची तिची इच्छा तर दांडगी होती आणि यासुकी-चाननंही या दिवसाची फार वाट पाहिली होती. तिने त्याच्याकडे पाहिलं. तो इतका उदासवाणा झाला होता की त्याला हसवण्यासाठी गाल फुगवून दाखवले, वेडावाकडा चेहरा करून त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला. मस्त युक्ती, मस्त, माझ्याकडे युक्ती, असं म्हणतच ती पुन्हा पहारेकरांच्या टपरीपर्यंत पोहोचली आणि तिने रुंद पायऱ्यांची शिडी शोधून काढली. ती शिडी बांबूच्या शिडीसारखी डगमगली नसती आणि तोत्तो-चानला शिडी धरून उभं राहावं लागलं नसतं. तिने शिडी ओढून आणायला सुरुवात केली. खरं तर ती भलतीच अवजड होती बरं का, पण तिच्यात आज एवढं बळ कुठून आलं होतं कोणास ठाऊक. आणि शिडीवरच्या फांदीपर्यंत पोहोचते हे पाहून तर तिचा उत्साह आणखीनच वाढला. आता काळजी करू नकोस, तिने मोठ्या बहिणीचा आव आणून सांगितलं, अगदी मोठ्या बहिणीसारखा. ही शिडी मुळीच डगमगणार नाही. यासुकी-चाननं किंचित खिन्नपणे त्या शिडीकडे बघितलं आणि घामानं डबडबलेल्या तोत्तो-चानकडेही बघितलं. त्यालाही घाम फुटला होता.
त्यानं एकदा झाडाकडे पाहिलं आणि मन घट्ट करून पहिल्या पायरीवर पाय ठेवला. शिडीच्या सर्वात वरच्या पायरीवर पोहोचायला किती वेळ लागला याचं भान दोघांनाही नव्हतं. उन्हाळ्यातली दुपार आणि सूर्य माथ्यावर आला होता, पण यासुकी चानला शिडीच्या माथ्यावर नेण्याशिवाय त्यांच्या डोक्यात दुसरा विचारच नव्हता. प्रत्येक पायरीवर तोत्तो चान यासुकी चानचा पाय प्रयत्नपूर्वक उचलून वरच्या पायरीवर ठेवत होती आणि यासुकी चान सर्व शक्ती पणाला लावून एक एक पायरी चढत होता, एक एक पायरी चढत होता. शेवटच्या पायरीवर ते पोहोचले आणि तोत्तो चान अत्या आनंदाने ओरडलीच, हैया हुर्रे. पण पुढे पुढे काय? तोत्तो चाननं पटकन फांदीवर उडी मारली तर यासुकी चान शिडीवरून फांदीवर येणार कसा? शिडीवर हात ठेवून त्यानं विलक्षण निराश नजरेनं तोत्तो चानकडे बघितलं. तिला अचानक रडावंसं वाटत होतं. इतके प्रयत्न केले आणि आता तिला त्याला झाडावर बसून इतक्या गोष्टी सांगायच्या होत्या, पण ती रडली नाही बरं का, कारण मग कदाचित यासुकी चानलाही रडू आलं असतं. तिनं त्याचा दुबळा अशक्त हात हातात घेतला. बराच वेळ तिने हात तसाच धरला आणि एकदम म्हणाली, तू त्या पायरीवर झोप, मी तुला वर ओढून घ्यायचा प्रयत्न करते. एखाद्या मोठ्या माणसानं जर तिला झाडाच्या फांदीवर बसून शिडीवर झोपलेल्या यासुकी चानला वर घेण्याचा प्रयत्न करताना पाहिलं असतं तर तो माणूस नक्कीच घाबरून ओरडला असता. ते दृश्यच तसं भयानक होतं. पण यासुकी चानचा मात्र तिच्यावर पूर्ण विश्वास होता तोत्तो चानवरती यासुकी चानचा. आणि तोत्तो चाननं तर त्याच्यासाठी स्वतःचा जीवही धोक्यात घातला होता. तिच्या छोट्या हाताने सगळं बळ एकवटून ती त्याला वर खेचत होती. मधून मधून एखादा दयाळू ढग उन्हापासून त्यांना वाचवत होता. खूप वेळानंतर ते दोघेही झाडावर समोरासमोर उभे होते. घामानं चिंब झालेले, केस मागे सारत ती कमरेत झुकून म्हणाली, माझ्या झाडावर तुझं स्वागत आहे यासुकी चान, माझ्या झाडावर तुझं स्वागत आहे. यासुकी चान झुकून किंचित हसत कृतज्ञतेने म्हणाला, मी आत येऊ. तिथून खूप दूरवरचं आकाश दिसत होतं. असं असतं झाडावर चढणं, तो म्हणाला. त्या दोघांनी झाडावर बसून खूप गप्पा मारल्या. माझी अमेरिकेतली ताई सांगते, तिकडे म्हणे दूरदर्शन नावाचं काहीतरी असतं, तो खूप खुशीत सांगत होता. तोत्तो चान म्हणते, ते जपानमध्ये पण आलं की आपण घरात बसून सुमोच्या कुस्त्यासुद्धा पाहू शकू. ते म्हणजे खोक्यासारखं दिसतं. सुमोचे पैलवान घरातल्या खोक्यात कसे मावतील याच तोत्तो चानला राहून याचे आश्चर्य वाटत होते. सुमो पैलवान केवढे मोठे असतात. खरंच सुमो पैलवान केवढे मोठे असतात. त्या काळात कोणाला दूरदर्शनचे नावसुद्धा माहीत नव्हते. कुणाला माहीत नव्हते दूरदर्शनचे नाव. तिला त्याविषयी सांगणारा यासुकी चान पहिलाच होता. आजूबाजूला पक्षी किलबिलत होते आणि मुलांच्या गप्पा खूप रंगात आल्या होत्या. यासुकी चानच्या आयुष्यातील झाडावर चढण्याची ती पहिली आणि शेवटची वेळ होती. बालमित्रांनो, गोष्टी आवडल्या का? बघा बरं, तोत्तो चान हे पुस्तक लिहिलं आहे तेत्सुकी कुर्योनागी यांनी. मराठी अनुवाद केला आहे चेतना सरदेशमुख गोसावी यांनी. आणि आज आपण गोष्टी कोणत्या ऐकल्या तर प्रगती पुस्तक, उन्हाळी सुट्ट्या
आणि अपूर्व साहस या गोष्टी आपल्याला नक्कीच आवडल्या असतील, हो ना? गोष्टी कोणी सांगितल्या? गोष्टी सांगितल्या अर्चना अभिजित भांडारकर, म्हणजेच बालमित्रांनो तुमच्या अर्चनाताईने. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत तोत्तोचानच्या वेगळ्या नवीन गोष्टी ऐकण्यासाठी. तोपर्यंत घरीच राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. सर्वांनी काळजी घ्यायची आहे बरं का. धन्यवाद. शुभरात्री.